अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर 8 दिवसातच त्याच हॉटेलवर पुन्हा हल्ला झालाय, तर चालकावर कोयत्यानं वार केल्याची घटना घडली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात गुन्हेगारीनं पुन्हा डोकं वर काढलं असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। शहरातील हॉटेल न्यू कावेरी येथे केवळ जेवणाच्या बिलाच्या किरकोळ वादातून 9 जणांच्या टोळक्यानं हॉटेलची तोडफोड करत हॉटेल चालकावर कोयत्यानं जीवघेणा हल्ला केलाय। विशेष म्हणजे याच हॉटेलमध्ये 8 दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडली होती, ज्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। मिळालेल्या माहितीनुसार 21 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5च्या सुमारास हॉटेल चालक मोहित पवार आणि आरोपी ऋषिकेश विटकर यांच्यात जेवणाच्या बिलावरून शाब्दिक चकमक झाली होती। या वादाचा राग मनात धरत त्याच दिवशी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आरोपींनी आपल्या साथीदारांसह हॉटेलवर हल्ला केला। आरोपींनी हॉटेलमध्ये शिरताच आरडाओरडा करत हॉटेलच्या काचा फोडल्या आणि खुर्च्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली। यावेळी हॉटेलचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। हॉटेलची तोडफोड होत असल्याचं पाहून फिर्यादी सिद्धेश पवार हे आरोपींना रोखण्यासाठी गेले, मात्र संतापलेल्या रवी पवार यानं आपल्या हातातील लोखंडी कोयत्यानं सिद्धेश पवार यांच्या डोक्यावर जोरदार वार केला। या हल्ल्यात सिद्धेश गंभीर जखमी झाले। इतर आरोपींनी त्यांना लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण केली, तर या हिंसक हल्ल्यात सिद्धेश पवार यांच्या डोक्याला 8 तर मनगटाला 6 असे एकूण 14 टाके पडलेत। त्यांच्यावर सध्या जामखेड येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते आहे। या प्रकरणी सिद्धेश पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून जामखेड पोलीस स्टेशन येथे 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। यात ऋषिकेश विटकर, रवी पवार, राहुल साळुंके, चेतन साळुंके, शुभम साळुंके आणि इतर 4 अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे। तर हॉटेल न्यू कावेरी येथे अवघ्या 8 दिवसांपूर्वीच काही गुंडांनी गोळीबार केला होता। त्या गोळीबारात फिर्यादीचा भाऊ रोहित पवार हा गंभीर जखमी झाला होता। तर ही घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच हॉटेलवर झालेला हा दुसरा मोठा हल्ला पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत आहे। तर या घटनेमुळे जामखेड शहरातील सामान्य नागरिकांमध्ये मात्र भीती निर्माण झाली आहे। तर या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, जामखेड, अहिल्यानगर।